प्रकाश आहे. मी हैदराबादहून आलो आहे. मी खूप तेलुगू आणि तमिळ फिल्ममध्ये काम केले आहे. साऊथ इंडियन फिल्म्सना तुम्ही जे भरभरून प्रेम दिला आहे ते पाहून मी खूप आनंद होतो. तुम्ही ये प्रेम देख के बहुत खुश होता है और इसके लिए बहुत आभारी हैं हम. साउथ इंडिया जितने भी फिल्म्स आप इतना लाइक करते हो. योगेशजी, मला मराठीत बोलायचे, मी काय करू. रायटर सोबत 15 मिनिट बसले आणि माझ्यासाठी सरप्राईज आहे की एवढी सुंदर त्यांनी मराठी बोलली. फिल्ममध्ये तरी त्यांना एक महिन्याचं जेव्हा शूट असायचं गॅप असताना तर त्यांनी झी आणि स्टार प्रवाहच्या 2 सिरियल पाठ केल्या, तेव्हा मराठी कॅरेक्टर प्ले केलं. फिल्म म्हटलं की मेहनत आलीच, पण हे करत असताना आमचा हा एक वेगळा असा विचार होता की आता जे काही आपण महिलाबद्दल म्हणूया किंवा आपल्या बहिणीबद्दल म्हणूया, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत आणि या चित्रपटामधनं त्या गोष्टींसाठी एक असा एक विचार द्यायचा प्रयत्न करतोय जो विचार प्रत्येक आईवडिलांना, प्रत्येक बहिणीला आणि प्रत्येक आपल्या कुटुंबाला लागू होतो. सो या माध्यमातनं मला एवढंच सांगायचं की उत्तम पद्धतीनं शेवटपर्यंत याचा थ्रिल आणि सस्पेन्सच्या माध्यमातून ही गोष्ट आम्ही ऑडियन्सपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि चित्रपटाचा मुद्दा हा ज्वलंत असल्यामुळे तो आपल्याला प्रत्येकाला आपलासा वाटेल असा तो विषय आहे. आणि याच्या व्यतिरिक्त प्रत्येक कलाकार, प्रत्येक टेक्निकल टीम ही उत्तम असतेच, पण या चित्रपटाच्या गोष्टीनुसार, कॉन्सेप्टनुसार या चित्रपटाची टेक्निकल टीम आणि सर्व संगीतकार असतील, आमचे रायटर असतील सुरेश पंडित, ह्या सगळ्या कलाकारांना आणि टेक्निकल टीमला असं नेमून केलेलं आहे की चला कॉमन गोष्टी करायच्यात म्हणलं की आपण चित्रपट म्हणलं की नॉर्मली चला हे करतील, पण असं न करता याच्यावरती एक उत्तम अभ्यास करून ही गोष्ट आम्ही 2013 पासून लिहित आहोत. आज 2026 आहे. 13 वर्षाच्या प्रवासामध्ये ते एवढं उत्तम अशा स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स सुरेश पंडित यांनी लिहिलेले आहेत. सो यामध्ये वेगळे पण काय आहे ते थ्रिलर सस्पेन्स असल्यामुळे त्यातला एकही धागा जर सांगितला तर मला असं वाटतं की चित्रपटाची गोष्ट उलगडेल. तर ही आपल्या चित्रपटगृहामध्येच तुम्हाला आपलीसी वाटेल, तेव्हा नक्की आवडेल. आणि सर्वांनी पत्रकार बांधवांनाही माझी विनंती की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत नेहमी म्हणत असतो. तर तुमच्यामुळे जेवढं लोकांपर्यंत, ऑडियन्सपर्यंत, रसिकांपर्यंत हा चित्रपट पोहोचेल तेवढं आमच्यासाठी उत्तम असेल. धन्यवाद आणि थँक्यू सो मच सर. अँड मी कधी वाटलायच नावत की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये भाग होयांची संधी मिळेल आणि सिनियर ॲक्टर्स महेश मांजरेकर जी, मकरंद अनसपुरी जी, विजय निगम जी, प्रसन्न केटकर जी एंड देवेंद्र, अशी सीनियर ॲक्टर्स बरोबर काम करायला मिळेल मैंने ये सोचा भी नहीं था. आई फील वेरी वेरी लकी टुडे. आता आमच्या चित्रपट दशमी, इस फिल्म में मैंने एक बहुत ही अच्छा इम्पोर्टेंट कैरेक्टर मुजावर, इस कैरेक्टर में मैंने काम किया था. सेम जैसे अभी स्टेज पे मैं बोल रहा हूँ हिंदी और मराठी मिला के, वो कैरेक्टर भी ऐसे ही बोलता है. पर मेरा बिल्कुल ये कोशिश रहेगा, मैडम जितना प्यारा मराठी बोल रहे हैं, एक साल में मैं भी ऐसे ही प्यारी मराठी बोलने की कोशिश हमेशा डेफिनेटली रहेगा. तो इस फिल्म में ये मुजावर जो कैरेक्टर है बहुत ही
कंफ्यूजिंग कैरेक्टर है, मतलब ये कैसे बिहेव करता है ऑडियंस को नहीं पता है और उस कैरेक्टर को भी नहीं पता है. तो इट्स अ व्हेरी व्हेरी कन्फ्युजिंग कॅरेक्टर. सर्वप्रथम मी आमच्या दिग्दर्शक योगेश जी का मनापासून आभार मानतो. यांची माझ्यावर विश्वास ठेवाला, and he gave me such an important character and he believed in me, in me, so I'm very very thankful to him. आणि हर एक जो इस फिल्म को सपोर्ट किया, स्पेशली हमारा राइटर सुरेश जी और विकास जी, कैमरामैन जो इतना भागते थे कैमरा लेके, इतना भागते थे, बस 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 थोड़ा टाइम दीजिए, उधर लाइट लगाना है, इधर लाइट लगाना है, मतलब दिल से अपना मान के काम किया है. जितने भी हम इस फिल्म में जितने भी काम किया है, सभी ने इस फिल्म को अपना मान के काम किया है. तो डेफिनेटली फिल्म बहुत ही अच्छा है. हम बहुत कॉन्फिडेंट है कि ये फिल्म आपको बिल्कुल पसंद आएगा और हमें यकीन है कि आप हमें आशीर्वाद देके इस फिल्म का थिएटर में जाके देखेंगे. और स्पेशली मैं मेंशन करना चाहता हूँ गौरी, शी डिड ए फैंटास्टिक जॉब इन दिस मूवी. जो अपने वो गौरी के मतलब लक्ष्मी का जो कैरेक्टर है और कोई नहीं कर सकता. इतना अच्छा जेन्युइनली प्रेजेंट किया है लक्ष्मी का कैरेक्टर. तो डेफिनेटली हम सभी के लिए दशमी एक विजयदशमी होगी. थैंक यू. आपका हम प्रेम और आशीर्वाद इस फिल्म के साथ हो, यही हमारा आशा है. थँक्यू. पहिलं तर ॲक्च्युली सॉरी, मला खूप लेट झाला यायला. मी मडवरून येत होते आणि तुम्हाला सगळ्यांना थांबावं लागलं. आय एम रिली सॉरी. मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे. पण मी खूप एक्सायटेड आहे या मूवीसाठी, कारण ही एक वेगळीच कॉन्सेप्ट आहे आणि फिमेल ओरिएंटेड चित्रपट आहे हा. आणि मला फिमेल ओरिएंटेड करायला खूप आवडतात आणि स्त्री अत्याचारावर आहे. आणि ॲल्गोरिझम तुम्ही बघितलं तर दिवसाला 30 ते 32,000 रजिस्टर्ड रेप केसेस होतात. अनरजिस्टर्ड किती असतील माहिती नाही, पण ती स्त्री कशातून जात असेल, काय होत असेल, पण त्यासाठी समाजाने तिच्याबरोबर कसं उभं राहायला पाहिजे आणि तिचा आवाज ऐकणं किती महत्त्वाचं आहे, असं या चित्रपटात आपण बघू. आणि बाकी टीम तर सगळ्यांबरोबर काम करायला खूप शिकायला मिळालं सगळ्यांकडूनच आणि मजा आली. बारीक बारीक गोष्टींसाठी लेखक, दिग्दर्शक आणि कॅमेरामन आणि संगीतकार आणि सगळी माणसं, सगळे कलाकार त्याच्यासाठी किती झटले. त्यावेळी ना त्याचं महत्त्व म्हणा किंवा त्याच्याकडे आकर्षित होण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या तुमच्या युक्त्या क्लुप्त्या म्हणा, ह्या सगळ्या नाही वापरल्या गेल्या तर काय, अशी भीती ना सारखी मनात, एक इन्सिक्युरिटी सारखी ती असायला नकोय. मला असं वाटतं, भीती काय वाटते की एकदा तो सिनेमा, अशा तऱ्हेचा रहस्य असलेला सिनेमा जेव्हा जर संपूर्णपणे तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला याचं प्रमोशनसाठी आम्हाला साथ द्या असं सांगायची गरज नाही पडणार. तुम्ही नक्की करा. पण रहस्य असलेला सिनेमा दाखवताना धोका असतो, तर तो धोका पत्करणं योग्य वाटत नाही. पण तुम्ही सगळे सुज्ञ आहात. अंदाज घ्या, ट्रेलरवरून अंदाज घ्या, या लेखक दिग्दर्शकांच्या जेन्युनिटी चेहऱ्यावर बघा त्यांची, आणि माझ्यावर आणि आम्ही बोलणारे मंडळी त्यांच्यावर विश्वास ठेवा. मला खोटं बोलायला आवडत नाही. सिनेमा मी बाहेर आलो बघून, मला यांनी पुण्यात बोलवलं तर मी बाहेर आलो बघून, आणि पहिल्यांदा असं वाटलं की याचं प्रमोशन चांगलं झालं पाहिजे. मग आता चांगलं झालं पाहिजे वाटणं ठीक आहे, पण सगळं आहे तुमच्या हातात मित्रांनो. आम्ही काय करणार, आम्ही आमचं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं. यावेळी मला सगळ्यात जास्त कौतुक आमच्या योगेश सरांचं असं वाटलं की त्यांनी धाडस केलं. जो कॉन्फिडन्स असावा लागतो धाडस करण्यासाठी, लिखाणासाठी सुरेश पंडित आणि योगेश दोघे कित्येक वर्ष, आणि ते पूर्ण झालं लिखाण तेव्हा त्यांनी आम्हाला कलाकारांना ते ऐकवल्यानंतर मला वाटतं इंटरव्हलपर्यंत ऐकलं आणि मी लगेच म्हटलं अरे यार, हा
आनंदाचा भाग आहे इथं असणं. पण याने जो धाडस केलेलं आहे, धाडस कसं केलंय कास्टिंगमध्ये, म्हणजे एक ओपनिंग बॅट्समन म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला, सतत चौकार षटकार मारणारा मकरंद अनासपुरेसारखा माणूस, त्याला त्यांनी बॉलर म्हणून उतरवलं आणि मॅच जिंकून दिली त्या बॉलरने. एक परक्या देशातला कलाकार बॅट्समन मागवला आणि इथे त्यांना ऑलराऊंडरची भूमिका दिली रवी सरांना. त्यांनी ती पूर्ण केली, त्यांनी ही मॅच जिंकून दिली. आणि माझ्यासारख्या सगळे मारधाड वाईट कृत्य करणारा म्हणून प्रसिद्ध असलेला माणूस या मॅडम गोरेगावात असून माझ्याकडे बघत नाहीत, समोरून गेल्या. इतकी माझी प्रतिमा बिघडवली सगळ्यांनी, तर मला त्यांनी सांगितलं आता तुम्ही संत प्रवृत्तीचे व्हा. थोडस मला कठीण गेलं खरंच, मला सवयच नाही चांगलं काम करायची. तर हे सगळं धाडस केलं तेव्हा आम्ही साशंक होतो, त्यांना कॉन्फिडन्स होता. तर त्यांनी मॅच जिंकल्यानंतर आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. मॅच जिंकलेली आहे. पॉइंट पुढचं सगळं मंडळी, मी फार मी इमोशनल झालो असं दाखवणार नाही, कारण का की याच्यामधले कष्ट मी सारखा या दोघांच्या सतत फोनवर बोलायचा प्रयत्न करत असतो की हा प्रयत्न तुमचा इतका सक्सेसफुल झालाय की आता तुम्ही कुठे कमी पडू देऊ नका. आणि मी सारखा फोन करतो, याचा राग येऊन मी फोन केला की हा व्यायाम करायला जातो आणि हा गाडीवर असतो. हा नाही, ही फॅक्ट. मग याच्याकडे साधारण 350 गाड्या असाव्यात आणि हा दिवसातनं 20 तास व्यायाम करतो, असं मला आता ते असं झालं. इतकं ते कंटाळीत माझ्या फोनला. मग याला तर शंकाच येत असेल की हा माझा सिनेमा काय, यांचा सारखे काय सांगतात, आम्ही काय लहान होत का. पण ते झालं. मी जास्त वेळ घेतो का मॅडम? नाही. मला तुम्ही बोलायला दिलं, थँक्यू व्हेरी मच. आलात तुम्ही, आभार. गणेश गारगोटे, मी याच्यापूर्वी आपण 2 सिनेमे केलेत. मला काय म्हणतात त्याला, तुमच्या शक्तीची जाणीव आहे, युक्तीचीही जाणीव आहे. कृपया या सिनेमाला पदरात घ्या. बाकी काय सांगू. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या भावना नाही, तुम्ही थांबा सर. तुमच्या भावना फार महत्त्वाच्या आहेत, कारण तुम्ही स्वतः उत्तम लेखक आणि गुजराती हिंदी नाटकांचं अनुवाद तुम्ही केलेला आहे आणि रंगमंचावरती नाटकं उत्तमपणे साकारत आहात. तर अशा पुढच्या जनरेशनला आशीर्वाद देणं आणि तो चित्रपट चांगलं म्हणणं यात खरं तर हेच मी यश आहे. पहिल्यांदा सांगितलं मॅडम, थँक्यू. हा विषय काढला की मला मी ज्या सिनेमात आहे तो चांगला नसेल ना, तर मला नरोवा कुंजरोवा बोलायला जमतं. ते मी बोलतो, मी बाजू घेतच नाही. बरोबर. मी जो एक औपचारिक भाग आहे तो सांभाळतो, कारण ना आपण आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना फसवलंय. ही फिलिंग परत ती माणसं समोर दिसली की मलाच लागल्यासारखं होतं. हा सिनेमा क्लासिक सिनेमाच्या सदरात मोडणारा नाही, हा कमर्शियल सिनेमा आहे आणि त्या धाटणीतला हा उत्तम सिनेमा आहे. तुम्ही रवी प्रकाश सरांचा अभिनय बघा, तुम्ही दया गायकवाडांचा अभिनय बघा, तुम्ही गौरीचा अभिनय बघा आणि सिनेमा संपल्यानंतर मला आवर्जून सांगा, माझा नंबर मिळवा, कुठूनही सांगा की तुम्ही खोटं बोलला होता असं सांगा. मी सॉरी म्हणेन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.